मिथुन राशी 2025। मित्रमैत्रिणींनो, गुरु महाराज आपल्या राशीपासून व्ययस्थानातून गोचर करत आहेत, ज्यामुळे खर्च वाढतील। 14 मे 2025 पर्यंत अशी स्थिती राहील। 14 मे नंतर गुरुदेव आपल्या राशीत येत आहेत, त्यामुळे ही स्थिती आपल्यासाठी अनुकूल फलित घेऊन येणार आहे। विद्यार्थ्यांसाठी ज्ञान संपादन करण्यासाठी हा काळ चांगला असेल। उत्साह, प्रसन्नता, आध्यात्मिक रुची या काळात वाढतील। भाग्याची वृद्धी होईल। कौटुंबिक सौख्य चांगले राहील आणि ज्यांचे लग्न होत नसेल, विवाहात अडचणी येत असतील, त्यांनी आता टेन्शन घेऊ नये। विवाह इच्छुकांचे लग्नयोग घडतील। शनी आपल्या भाग्यस्थानातून आपल्या राशीपासून भाग्यस्थानातून गोचर करत आहेत, जे आपल्यासाठी अनुकूल स्थितीचे आहे। 29 मार्च पर्यंत शनिदेव भाग्यस्थानातून गोचर करतील आणि 29 मार्च नंतर दशम स्थानातून अर्थात कर्मस्थानातून गोचर करतील। राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांना यश प्राप्त होईल। कार्यक्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील। प्रयत्नांना यश प्राप्त होईल आणि पदोन्नतीही होईल। राहू महाराज आपल्या राशीपासून कर्मस्थानातून म्हणजेच दशम स्थानातून गोचर करत आहेत, त्यामुळे कार्यक्षेत्रात चढ उतार जाणवेल। 18 मे 2025 या दिवशी राहू राशी परिवर्तन करत असल्याने 11व्या स्थानात म्हणजे लाभस्थानातून गोचर करतील, ज्यामुळे आकस्मिक लाभ होईल। मात्र विद्यार्थ्यांना हा काळ अशुभदायी ठरेल। कामामध्ये आळस निर्माण होईल। मनापासून काम करण्याची, अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही, त्यामुळे तिथे दुर्लक्ष होईल। मिथुन राशीच्या जातकांना या काळात भरपूर परिश्रम घ्यावे लागतील। मित्रमैत्रिणींनो, चला आता जाणून घेऊया जानेवारी 2025 चे मिथुन राशीचे भविष्य। जानेवारी 2025 या महिन्यात जुने मित्रमंडळींशी भेटीगाठी होतील। अचानकपणे धनलाभ प्राप्त होईल। या महिन्यात मात्र जे काही योजना केल्या असतील त्या सर्वच योजनांची अंमलबजावणी होणार नाही। अपेक्षापूर्ती करू नका। मेहनत करूनच आपल्याला यश प्राप्त होईल, त्यामुळे कर्मांवर विश्वास ठेवा आणि फळाची अपेक्षा करू नका। कौटुंबिक सौख्य जेमतेम राहील। राशी फेब्रुवारी 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपल्यावर नवीन कामाची जबाबदारी येऊन पडेल। वैवाहिक सौख्य चांगले राहील, मात्र रागावर नियंत्रण ठेवावे। वादविवादापासून स्वतःला दूर ठेवावे। जोडीदाराला समजून घ्यावे। आर्थिक स्थिती चांगली राहील। नोकरी क्षेत्रातील लोकांना पदोन्नती होऊ शकते, नक्की प्रयत्न करा। मिथुन राशी मार्च 2025 हा महिना आपल्यासाठी काही खास गोष्टी घेऊन येत आहे। या महिन्यात शुभ समाचार येतील। काही लोकांच्या सहाय्याने कामे पूर्ण होतील। कोर्ट कचेरी प्रॉब्लेम मध्ये आता आपल्याला राहत मिळेल, अर्थात कोर्ट कचेरी समस्यांमध्ये आपल्या बाजूने निकाल लागेल, त्यामुळे जास्त विचार करत बसू नका। टेन्शन घेऊ नका। कामावर फक्त लक्ष केंद्रित करा। मिथुन राशी एप्रिल 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात मार्च महिन्याच्या अगदी विरुद्ध घडताना जाणवेल। ज्यांनी आधी काही कर्म केले नाहीत किंवा काही प्रयत्न केले नाहीत, त्यांना कामात अडथळे निर्माण होतील। कोर्ट कचेरी समस्या काही प्रमाणात परत त्रास देतील। या महिन्यात नवीन योजना आखाल। नोकरी क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी प्राप्त होतील। मिथुन राशी मे 2025। वरिष्ठांच्या सहकार्याने आपली कामे पूर्ण होतील, अर्थात लोकांकडून मदत घ्यावी लागेल। कौटुंबिक सौख्यात उणीव निर्माण होईल। या महिन्यात जबाबदाऱ्या वाढतील। जर आपण स्थान परिवर्तन करण्याचा विचार करत असाल तर तो आपल्यासाठी नक्कीच अनुकूल राहील। मिथुन राशी जून 2025। या महिन्यात नवनवीन संधी आपल्याला प्राप्त होतील, ज्याच्या जोरावर आपण पुढे जाल। लोकांशी ओळख्या होतील, परिचय होईल। कौटुंबिक सौख्य लाभेल। घरात वा कुठेही मांगलिक कार्यात आपण मोठ्या आनंद उत्साहाने सहभागी व्हाल। गृहशांती लाभेल। मिथुन राशी जुलै 2025। या महिन्यात आपण कर्तव्यांचे पालन कराल। आपल्या वाणीवर या महिन्यात नियंत्रण ठेवावे।
नाहीतर विनाकारण वादविवाद होतील. वेळोवेळी मौन ठेवणे योग्य राहील. नवीन प्रेम संबंधात आपण जुडले जाल. वातावरण खेळीमेळीचे राहील. मिथुन राशी ऑगस्ट 2025 या महिन्यात मोठमोठ्या जबाबदारीतून आपल्याला जावे लागेल व त्यातून तुम्ही उत्साहाने बाहेर पडाल. कामे व्यवस्थित पूर्ण कराल. या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. धनाचे नवनवीन मार्ग खुले होतील. मेहनतीने यश प्राप्त कराल. कामाप्रती आपली रुची वाढेल. कौटुंबिक सौख्य चांगले राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कला क्षेत्राशी निगडीत लोकांनाही या काळात प्रोत्साहन मिळेल. मिथुन राशी सप्टेंबर 2025 या महिन्यात स्थान परिवर्तन करण्याचा विचार करत असाल तर तो अजिबात करू नका. काही कारणाने तो पुढे ढकलावा, नाहीतर विनाकारण मानसिक त्रास भोगावा लागेल. पार्टनरशिप बिझनेस मध्ये असणाऱ्यांसाठी हा महिना चांगला जाईल. नवीन बिझनेस मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तेही योग्य ठरेल. प्रयत्नवादी लोकांसाठी हा काळ चांगला असेल. धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग खुले होतील. घरातील वातावरण चांगले राहील. मिथुन राशी ऑक्टोबर 2025 मित्रमैत्रिणींनो, हा महिना सावधानपूर्वक राहण्याचा आहे. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबावे, नाहीतर भविष्यात पश्चाताप होण्याची वेळ येईल. शेअर मार्केटमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कुटुंबात मात्र गोडवा राहील. प्रयत्नांवर विश्वास ठेवावा आणि वेट अँड वॉचची भूमिका निभवावी. मिथुन राशी नोव्हेंबर 2025 या महिन्यात ग्रहांचा प्रभाव मध्यम राहील. जमा खर्चात संतुलन राहील. या महिन्यात घर, वाहन आदी खरेदी योग होत आहेत. त्याचा नक्की लाभ घ्यावा. ज्यांना नवीन घर, वाहन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा महिना सकारात्मक आहे. ज्याचे सौख्य मिळेल. मिथुन राशी डिसेंबर 2025 मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात कामामध्ये दुर्लक्ष करू नका. या महिन्यात नवनवीन जबाबदाऱ्या कामे मिळतील, पण तुम्ही त्यात प्रामाणिकपणे काम केले तरच अनुकूल फळे प्राप्त होतील, नाहीतर मोठे नुकसान भोगावे लागेल. या महिन्यात आळस दूर ठेवावा. कामावर लक्ष केंद्रित करावे. घर आणि घरातील गोष्टी ऑफिसमध्ये बोलू नयेत. प्रवास योग घडतील. प्रवासात विशेष काळजी घ्यावी.